हॅलो फ्रेंड्स, आज आपण आता रिव्हिजन लेक्चर स्टार्ट करतोय. फायनल अकाउंट्स पासून सुरुवात करूया. फायनल अकाउंट्सचा आज पहिला इंट्रोडक्टरी आणि रिव्हिजन लेक्चर आहे. फायनल अकाउंट्स आपण वर्षाच्या एंडला म्हणजे इयर एंडिंगला बनवले जातात की जेणेकरून आपल्याला वर्षभरातला आपल्या बिझनेसचा परफॉर्मन्स कळतो. किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, आपल्या फर्मची फायनान्शियल पोझिशन काय आहे, परफॉर्मन्स काय, आपल्याकडे असेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत, अशा अनेक गोष्टी आपल्याला या फायनल अकाउंट्स मधनं कळतात. तर फायनल अकाउंट्सचा प्रॉब्लेम हा आपला कंपल्सरी प्रॉब्लेम आहे. तो 12 मार्कासाठी येतो आणि फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्यामुळे पहिले सुरुवात करताना आपण फायनल अकाउंट्स ऍज चॅप्टर पण आपल्या सिलेबसमध्ये पहिलाच आहे, पण रिव्हिजनला पण फर्स्ट मी तोच घेतला आहे. तर शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर आपण जेव्हा फायनल अकाउंट्स करतो त्यावेळेला आपल्याला ओपन काय काय करायला लागतं, तर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करायला लागतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायला लागतो आणि बॅलन्स शीट ओपन करायला लागते. तर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंट असल्या कारणाने ऍज रूल्स सेज डेबिट ऑल लॉसेस अँड एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, त्याप्रमाणे आपण ह्या अकाउंटला डेबिट साइडला सगळे लॉसेस एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साइडला ऑल इन्कम्स आणि गेन्स नोंदवतो. मग दोन भाग कशाला, ट्रेडिंग वेगळा आणि P&L कशाला, हे तुमच्या मनात आलं असेल की जर डेबिटकडे सगळे एक्सपेन्सेस लॉसेस असल्याचे आणि क्रेडिटकडे सगळे इन्कम्स अँड गेन्स असल्याचे आहेत, तर मग दोन भाग कशाला, तर याच्या करता की ट्रेडिंग ह्या अकाउंट मध्ये सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस जातात, डायरेक्ट एक्सपेन्स डायरेक्ट इन्कम, आणि P&L अकाउंटला इनडायरेक्ट एक्सपेन्स इनडायरेक्ट इन्कम. ढोबळरित्या समजायचं झालं किंवा वरवररित्या समजायचं झालं तर असं तुम्ही समजू शकता, ऑल एक्सपेन्सेस रिलेटेड टू प्रोडक्शन अँड परचेस गोज टू ट्रेडिंग अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, फायनान्शियल अँड सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस हे जातात P&L ला. तर फॉर्मॅट असा असतो, ट्रेडिंग भाग हा वर असतो आणि आपला P&L अकाउंट हा खाली येतो. ट्रेडिंग मध्ये काय काय येतं, ओपनिंग स्टॉक, परचेस, परचेस रिटर्न, वेजेस, रॉयल्टीज. मग क्रेडिट साइडला येतं सेल्स, लेस सेल्स रिटर्न, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स. यातनं मग तुम्हाला येतो ग्रॉस प्रॉफिट. तो ग्रॉस प्रॉफिट ऍज इट इज आपला खाली कॅरी फॉरवर्ड होतो. मग क्रेडिट साइडला सगळे तुमचे इन्कम्स येतात, ऍज इफ इंटरेस्ट आहे, कमिशन आहे, अशा पद्धतीचे तुमचे इन्कम्स इथे येतात. तुमचा इथं प्रॉफिट ऑन सेल ऑफ ऍसेट सुद्धा जर सम मध्ये असेल तर तोही क्रेडिट साइडला येईल. डेबिट साइडला तुमच्या इथं रेंट, सॅलरीज, ऑडिट फीज, ऍडव्हर्टाइजमेंट, डेप्रिसिएशन, लॉस ऑन सेल ऑफ ऍसेट, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या इथं येतात. उदाहरणार्थ मी इथं 6 लिहिलेले आहेत आणि या सगळ्यातनं मायनस केल्यावर तुम्हाला इथे येतं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. म्हणजे हा नेट प्रॉफिट जो झालेला असतो तो कुणासाठी असतो, तर तो पार्टनर्ससाठी असतो, म्हणून तो आपण कुठे ट्रान्सफर करतो, कॅपिटल अकाउंट्स मध्ये. तर कॅपिटल अकाउंटला ज्या वेळेला आपण ट्रान्सफर करतो तर हा मी कॅपिटल अकाउंट जो बनवलाय हा फक्त फायनल अकाउंटच्या दृष्टीने नाही बनवलेला. थोडंसं कन्फ्युजन तुमचं दूर करा, मी परत रिपीट करते, हा कन्सॉलिडेटेड दृष्टीने म्हणजे जे की तुमचा फायनल अकाउंट्स आहे, ऍडमिशन आहे, रिटायरमेंट आहे, डेथ आहे, डिझोल्युशन आहे, सगळ्याच्या दृष्टीने बनवलेला कन्सॉलिडेटेड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे. आय रिपीट, कन्सॉलिडेटेड फॉर 5 चॅप्टर्स. त्यातनं फायनल अकाउंट्स मध्ये काय काय तुमच्या सिलेबसच्या दृष्टीने येणार आहे ते मी सांगते. 2 ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स स्टार्ट्स विथ ऑब्विसली बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याच्या खाली जर तुम्हाला कमिशन, सॅलरी फॉर पार्टनर असतील, फॉर पार्टनर्स, कमिशन फॉर पार्टनर, पार्टनरचं कमिशन आणि सॅलरी पण पार्टनरची. तर ह्या गोष्टी म्हणजे ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, बॅलन्स ब्रॉट डाऊन ऑब्विसली येणार, कमिशन, सॅलरीज. जर तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये कुठल्या पद्धतीने सेपरेटली P&L अकाउंट दिला असेल, क्रेडिट असेल तर ते इथे येईल, क्रेडिट असेल तर तुमच्या क्रेडिट साइडला येईल, डेबिट असेल तर डेबिट साइडला येईल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ह्या गोष्टी तुमच्या फायनल अकाउंट्स मध्ये येणार. आणि टू ऍड ऑन
P&L सस्पेन्स अकाउंट पण मी लिहिले, बाय जनरल रिझर्व्ह पण लिहिले. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, P&L सस्पेन्स अकाउंट ह्या फक्त आणि फक्त डेथ ह्या चॅप्टर मध्ये येणार आहेत. आय रिपीट P&L सस्पेन्स अकाउंट हा फक्त डेथ चॅप्टर मध्ये येतो. जनरल रिझर्व्ह सुद्धा फायनल अकाउंट्स मध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जात नाही, म्हणून मी हे वेगळे स्टार मार्किंग केलेले आहे. जनरल रिझर्व्ह हा इथे येईल, इथं मी लिहिलेलं आहे बघा. फायनल अकाउंट चॅप्टर मध्ये जनरल रिझर्व्ह हा लायबिलिटी साइडला जातो. फक्त ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि डिझोल्युशन हे जे तुम्हाला 4 चॅप्टर्स आहेत, जिथे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ फर्म होतं, म्हणजे नव्याने फर्म परत स्थापन होते, तिथं जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करायला लागतो, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जातो. फायनल अकाउंट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं नाही. आय वन्स अगेन रिपीट, जनरल रिझर्व्ह हा फायनल अकाउंट्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होत नाही. तो फक्त ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ आणि डिझोल्युशन इथंच डिस्ट्रीब्यूट, ह्या 4 केसेस मध्येच डिस्ट्रीब्यूट होतात. ओके फाईन. हे जेव्हा होतं तेव्हा तुमचं हे P&L अकाउंट प्रॉफिट मी इथं जे लिहिलेलं आहे, हा प्रॉफिट जो आहे हा कुठनं आलेला आहे, इथनं आलेला आहे. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. जर लॉस झालेला असेल तर इथे येईल ट्रान्सफर टू. जर नेट लॉस झालेला असेल तर नेट लॉस झालेला असेल तर इथे येईल. नेट प्रॉफिट झालेला असेल तर इथे येईल. हे झालं तुमचं P&L मधनं आलेला प्रॉफिट. मगाशी मी बोलले होते, जर तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असेल तर तो सुद्धा ह्याच पद्धतीने जातो. देन कम्स युअर बॅलन्स शीट. ह्याचा जो बॅलन्स येतो ना, टू बॅलन्स कॅरी डाऊन, हा असा आपण बॅलन्स शीट मध्ये इथे लिहितो. मग इथं लायबिलिटी साइडला येतं जनरल रिझर्व्ह, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल अँड सो ऑन. ऍसेट साइडला ऑल फिक्स्ड असेट्स, फिक्टिशियस असेट्स, करंट असेट्स, तर लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी हे इनटँजिबल असेट आहे. गुडविल, स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, करंट असेट्स आहेत. कॅश इज युअर क्विक असेट. हे सगळे असेट्स आणि लायबिलिटीज इथे येतात. तर इन शॉर्ट हा फक्त फॉर्मॅट आहे. सम कसं सोडवायचं, ऍडजस्टमेंट्स असतात, ज्याचे इफेक्ट्स कसे द्यायचे असतात, ह्या सगळ्याचे रिव्हिजन लेक्चर्स मी घेणार आहे आणि ते असेच परत मी पोस्ट करत राहणार आहे. टू स्टार्ट विथ, डायरेक्ट त्याला हात घालायच्या आधी तुम्हाला हे साधारणतः अंदाज असावा की बाबा फायनल अकाउंट्स आपण करतोय म्हणजे त्यात नेमकं येतं काय. तर ट्रेडिंग अकाउंट येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट येतं आणि बॅलन्स शीट येतं. बरेच जण हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डायरेक्ट इथं प्लस मायनस करतात. तेही केलं तर चालेल, पण इन्स्टेड ऑफ दॅट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जर आपण असं ड्रॉ करून त्याच्यात वर्किंग केलं तर ते जास्त इझी पडतं. सो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण 2-4 सम्स मध्ये त्यांनी करून दाखवलेले विथ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर ह्या पद्धतीने येतं. आणि हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जो मी आत्ता बोर्डवर डिस्प्ले केलेला आहे, त्यातले हे 2 आयटम जे आहेत हे फायनल अकाउंट मधल्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला येत नाही. तर ते डेथ, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, डिझोल्युशन असं मी स्पेसिफिकली इथे लिहिले, फक्त त्या चॅप्टर्सला येतात. तर हा आपला बेसिक लेक्चर झाला. ऍडजस्टमेंट्स कसे असतात, ते कसे पोस्ट करायचे, सम कसा सॉल्व्ह करायचा, ह्याच्यातले इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स कुठले, ह्या सगळ्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ लगेचच पोस्ट होईल. आणखीन तुम्हाला यात काही विचारायचं असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून मला विचारू शकता. ओके, सो असेच व्हिडिओज आता पाहून तुम्ही तुमचं रिव्हिजन स्टार्ट करा, कारण प्रिलिम्स एक्झाम आता डिसेंबरमध्ये प्रत्येकाचे चालू होतील आणि बोर्ड पण जवळच आलेला आहे. सो ह्याच सगळ्या गोष्टीचा फायदा घेण्याकरता सिद्ध कॉमर्स क्लासेसचे युट्यूबचे व्हिडिओज, लेक्चर्स पाहत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फ्रेंड्सला पण सांगा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. थँक्यू.